हे समजून घ्यायला पाहिजे ना. म्हणजे जर 30 लाखाचं लोन आहे आणि तुमचा 20,000चा हप्ता आहे, 30 वर्षासाठी घेतलं, तर 30 लाखाच्या ठिकाणी साधारणपणे 45-50 लाख रुपये तुम्ही देऊन टाकता फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला. पण हेच जर तुम्ही हप्ता 1,000ने वाढवलं ना, तर तुमचे लाखो रुपये वाचतात. कारण तुम्ही जेवढे दिवस पैसा वापरता तेवढंच तुम्ही व्याज देता. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय झाला की मग मी जर पैसे वाचवले, माझ्या खर्चातून पैसे वाचवले, तरच मी ते 1,000 रुपये भरू शकतो किंवा 5,000 भरू शकतो. देन यू रिअली हॅव टू वर्क ऑन युअर बजेट. आणि शेवटी जर कर्ज फेडायचं असेल तर दुसऱ्यांच्याकडून घेतलेला पैसा आहे ना, त्याच्यासाठी तुमच्याकडचा पैसा द्यावा लागेल. मग तर मला पैसा कमवावा लागेल किंवा जर कमवायचे चान्स नसतील तर असलेल्या पैशातून मला खर्च कमी करून पैसा बंद करावा लागेल. इतकं सिंपल आहे. कर्जातून बाहेर पडायचं म्हणून लोक काय करतात की नवीन पैसा कमवायला जातात आणि असलेले पैसे पण घालून बसतात. So it's all about how you manage your money. It's never about how much money you make. It's always about how well you manage your own money. तुम्ही किती पैसे कमवताय ना, कमी किंमत आहे. तुम्ही तो पैसा कसा वापरताय याला जास्त किंमत आहे. कारण जर तुम्ही आलेल्या पैशाचं नियोजन करून कर्जात पैसे दिले तर ऑब्व्हियसली व्याज लवकरच कमी होईल. जर काय होतं मध्यम वर्गात ना, आपण सतत हे काय मला समजणार नाही, आपल्याला कायम सगळ्याच गोष्टी परवतासारख्या दिसत असतात. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत मध्यम वर्गात तर एक स्केर्सिटी माइंडसेट असतो. सतत आपल्याला ही माझ्याकडे कमी आहे, ते माझ्याकडे कमी आहे, हे मला जमणार नाही, ते मला जमणार नाही, सतत आपण. आणि अनफॉर्च्युनेटली आजूबाजूच्या गोष्टी पण अशा घडत असतात की त्याच्यामध्ये खरंच वाटत राहतं की अवघड आहे सगळं. त्यातनं बाहेर कसं पडायचं? सिंपल आहे की जेव्हा पर्वतासारखी गोष्ट वाटते ना, तरी पहिल्यांदा छोटी छोटी गोष्ट करायची. म्हणजे एक पाऊल टाकणं अवघड आहे. आपण नेहमीच ना त्या एव्हरेस्टवरती चढायची गडबड असते. कारण एव्हरेस्टवरती चढायचं असेल तर पहिलं पाऊल तर टाकलं पाहिजे. पहिलं पाऊल म्हणजे काय हेच मला सांगितलं. समजून घ्या की काय नक्की आहे. कुठलीही गोष्ट प्रॉब्लेम लक्षात घ्या. बहुतांश लोक कसे विचार करतात. सपोज मला पुढच्या महिन्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, पुढच्या महिन्यात, तर मला माहिती आहे तो प्रॉब्लेम 20 तारखेला आहे. आज आपण 23 तारखेला, 23 तारखेला आपण आज आपण पुढच्या म्हणजे 20 तारखेला तो प्रॉब्लेम आहे. तर त्या प्रॉब्लेम वरती मी आत्ता विचार करणं महत्वाचं आहे का 15-20 तारखेनंतर अरे बापरे प्रॉब्लेम याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे आत्ता. पण बहुतांश लोक काय करतात, आत्ता सगळं असंच चालतं, जवळ आल्यानंतर मग त्या प्रॉब्लेम वरती फोकस करतात. आता गोल फक्त चांगलं नसतं. 20 तारखेचा तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणं हा पण एक गोलच आहे ना. तर त्याच्यासाठी आज काय करायचं खूप महत्वाचं आहे. मग सपोज तरी आपण असं बोलून चालू की मला पैसे द्यायचे किंवा त्या दिवशी मला एक खूप मोठा इव्हेंट करायचा. आता इव्हेंट जर करायचा असेल किंवा पैसे द्यायचे असेल तर मला आजपासून तयारी करायला पाहिजे ना. सिंपल गोष्ट काय म्हणते की यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट यू नीड टू डू नाव. आता आज काय करायचं, आज काय करायचं, तरच त्या गोलचे छोटे छोटे पीसेस होतील. मग आत्ता कितीही माझं स्कॅर्सिटी माइंडसेट असेल ना, मला आत्ता कळलं ना की नाही मला 10,000 रुपये गुंतवावे लागतील आतापासून. पण 10,000 नाही येत, 1,000 रुपये. Because that 1,000 rupees will give you confidence to take that next step. The problem is आपण जेव्हा प्रत्येक गोलला, प्रत्येक प्रॉब्लेमला आपण जर एव्हरेस्ट किंवा एवढा मोठा डोंगर आहे असं विचार केला ना, तर नेहमी जर घाबरूनच जाऊन अँझायटी विल किल अस. अँझायटी मध्ये जायचंच नाही. तर आत्ता काय करायचंय, एक वाक्य अतिशय भारी आहे, ते मी नेहमी सेशनमध्ये वापरतो. यू कॅनॉट क्रिएट युअर फ्युचर इन द फ्युचर. In order to create that future, you have to act now. आत्ता. भविष्यात काय हवंय तर भविष्यात नाही तयार करू शकत. आत्ता भविष्य कसं तयार करणार. आत्ता त्याच्यासाठी काम केलं तर. साधी गोष्ट आहे ना. एखादी गृहिणी चांगली छान डिश करते, तिला माहिती आहे उद्या काय लागणार आहे, उद्या आज घेऊन येते ना. तिला आत्ता असतं ऐन वेळी ती डिश करायच्या वेळेस जर मला हे कमी आहे ते कमी आहे हे सगळं जर असेल तर डिश होणार का चांगली नाही. लाईफ इज व्हेरी सिम्पल. पण सर होतं काय, मी बऱ्याचदा बघितलं लोक काय म्हणतात की अहो माझा 20,000चा हप्ता आहे, म्हातारटी पाच बसवतो म्हातारटी. आता काहीच करू शकतो, 10,000 अजून काय सेव्हिंग करू मी, शक्यच नाही. सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा, उद्या समज कंपनीने सांगितलं की तुमचा पगार 29,000च आहे, तुम्ही काय करणार. असं गृहीत झालं ना की माझा पगारच 29,000 रुपये आहे. आणि जर कसं आहे, दिस इज कॉन्टेक्स्ट. जर मी आज 30,000 मधून 1,000 बाजूला काढू शकलो नाही तर उद्या पगार 50,000 झाला ना तरी तुम्ही 1,000 बाजूला काढू शकणार नाही. कारण इट्स नॉट अबाउट हाऊ मच मनी यू मेक, इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर ओन मनी. आणि तो जो पैसा आहे ना, पैसा आल्यानंतर त्याच्याबरोबर काय करायचं हे फक्त तीच व्यक्ती ठरवू शकते. दुसऱ्याचं कोणाचं काही चालतच नाही. म्हणजे शरीराचं जे शरीरशास्त्र कसं होतं ना, म्हणजे
आपल्याला असं वाटतं की मला 2 चपाती खाल्ल्यावरतीच पोट भरतं, पण एका दिवशी 1.5 चपातीच असते आणि घरात संपलं तर झटमट आपण 1.5 चपाती खाऊन झोपतो आणि असं काही लागते झोप. म्हणजे 1.5 चपातीत पण भागू शकतं आपलं. Obviously. शेवटी हा विचारच तसंच आहे ना. सपोज माझ्याकडे एक ठराविक रक्कम येते आणि मला ठरलेली ठराविक रक्कम एवढी येतच नाही, 25% कमीच येते. तर मानसिकता पण तशीच होईल ना. तरच मी ते पैसे बाजूला काढू शकतो. बरोबर. ते गोल सेटिंग मध्ये तुम्हाला आत्ताच काम करायला पाहिजे, उद्या नाही. आता मुलांचं शिक्षण 18 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे किती म्हटलं ना तरी तेव्हा मोठे पैसे लागणारच आहेत. कधी कोणी सांगितलं नाही तर आपलं कळतच नाही. पण मी आत्तापासून जर नाही केलं तर त्याच्यावर तुम्ही काम करू शकेल का? सर गोल सेटिंगचा पार्ट काय काय असतो म्हणजे कारण आता आपण कायम गोल सेटिंग जेव्हा विचार करतो स्पेशली फायनान्शियल गोल सेटिंग तेव्हा फक्त हे अमाऊंट लागणार आहे मला त्याच्यासाठी मला आता एवढे एवढे इन्व्हेस्ट करायला लागणार त्याच्यासाठी मला एवढे एवढे कमायला लागणार ह्यात फक्त फायनान्शियल ऍस्पेक्टनेच विचार करतो पण तुम्ही बोलता त्याच्यानं मला सेन्स होते की त्याला खूप सारे ऍस्पेक्ट आहेत काय काय असतात फायनान्शियल गोल अचीव करण्यासाठी 95% गोष्टी वेगळ्या कराव्या. 95% 2-3% हा फायनान्शियल रिझल्ट आहे. तर पैसा काय ठरवतो? तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला. अगदी सिंपल आहे. करेक्ट तुम्ही काम करू शकता, तुम्हाला नॉलेज आहे. नुसतं टेक्निकल नॉलेज मी हुशार आहे पीएचडी आहे म्हणून आपल्याला कधी पैसा मिळत नाही. पण पैसा मिळण्यासाठी काम करताना ना आपली जी आयडेंटिटी आहे, मी कोण आहे, याच्यावरून तुमचे ऍक्शन्स डिफाईन होतात. बरोबर अगदी सिंपल आहे. सपोज आता लेट्स टेक एक्झाम्पल. आपण फायनान्शियल गोल सेटिंग मी आज 30 वर्षाचा आहे, माझा महिन्याचा खर्च 30,000 रुपये आहे फॉर एक्झाम्पल. 8% इन्फ्लेशन मी 30 वर्षानंतर ते आकडे बरोबर आहेत ना कारण मी नेहमीच हे फायनान्शियल ट्रेनिंग करत असतो. 30 वर्षानंतर 8% इन्फ्लेशन 3 लाख रुपये लागणार. 3 लाख रुपये तुमचे 20 वर्ष पाहिजे असेल ना तर तुम्हाला 4-5 कोटी रुपये पाहिजे. आता ते 4-5 कोटी रुपये पाहिजे ते कशावर डिफाईन होतं की मी आज गुंतवणूक कुठे करतो, मला आरओआय काय मिळतो. काही काही लोकांनी मी एफडीज ठेवला एकदम सेफ, तर त्यांना लाखो रुपये गुंतवणूक. मग काय मी कॉम्बिनेशन करतो रिस्क मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड, इक्विटी, थोडं रिअल इस्टेट, थोडं बिझनेस. मग तो आरओआय जो आहे ना हा तुमचा पॉझिटिव्ह आला. इथं मेन विषय असतो रिअल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे काय इन्फ्लेशन 8% आहे तर मला एफडी मध्ये 7% पैसे मिळाले तर माझे रिअल ग्रोथ -1% आहे. मग नंतर गोष्टी वाढत जातात ना. त्यामुळे इथे काय तुम्हाला पाहिजे की ठीक आहे मला काही पैसे पाहिजेत ना, मी आज एवढेच पैसे बोलतो शकतो. मग स्वतःला विचारलं